कुणालची आणि तुझी एक मैत्री एक साधारणतः किती दिवसापूर्वीची होती? नाही असं तर काही नव्हतं. एकदम असा शांत आणि चिल होता तो. हुशार होता तो. फॅमिली काहीतरी इश्यू होता वाटतं. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी वगैरे तुला दिसला होता कुणाल वगैरे? हां, सकाळी 6:00-6:30 ला दुकानात आला होता तो. वडील मी एकदाच पाहिले होते. कुणाल चांदवडे, तरुण मुलगा, अभ्यासातही हुशार. 10वी मध्ये देखील त्यांनी 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेले. मात्र एका दुर्दैवी घटनेमध्ये कुणालसह त्याचे आई-वडीलही या जगामध्ये नाही आहेत. आपण बघितलं 2 दिवसापूर्वी वाळूज परिसरातील खवड्या डोंगर जो आहे, त्या डोंगरावरून कुणालने उडी घेतली आणि त्याला वाचवण्याच्या तयारीत असलेले वडील देखील त्याच्यासोबतच खाली कोसळले आणि काही क्षणात त्याच्या आईनं देखील त्या ठिकाणी उडी मारली. अगदी पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी गेलेलं आहे. कुणालही गेलेलं आहे आणि त्याच्यासोबतच त्याचे आई-वडील देखील गेलेले आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधली आहे. मात्र केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरात वेगवेगळ्या भागांमध्ये याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. कुणालच्या मनात नेमकं काय सुरू होतं? कुणाल नेमका स्वभावाला कसा होता? या कुणालचा मित्रच कुणाल आपल्यासोबत आहे आणि त्याच्यासोबत आपण बोलणार आहोत. कुणालची आणि तुझी एक मैत्री एक साधारणतः किती दिवसापूर्वीची होती? समजा 1-1.5 महिन्यापासून. समजा 2 महिने आधीच राहायला आला तो. तर 1-1.5 कसा परिचय झाला होता तुमच्या दोघांचा? म्हणजे तो दुकानात यायचा. तर मी असंच विचारलं काय करतो काय नाही. तर त्यानी सांगितलं की तो आकाश कोचिंग क्लासेस आहे. तिथं तो नीट करतोय आणि मी पण नीटच करत होतो. त्याच्यावरतून मग हे झालं मैत्री. बऱ्याचदा मैत्री समजा आपली महिन्याची असू, 2 महिन्याची असू, वर्षभराची असू किंवा 4 दिवसाची असू. जनरली आपल्या मनात काय चाललंय हे व्यक्त करण्यासाठी आपण आपले समवयस्क मुलं शोधत असतो किंवा तशी चर्चा सुरू झाल्याच्या नंतर एक काहीतरी डायलॉग होतो. एकूण ही अशी परिस्थिती ओढवलेली आहे, आज तो आपल्यात नाही आहे. काही चर्चा व्हायची का? काही डायलॉग वगैरे व्हायचा का याच्या संदर्भात? नाही असं तर काही नव्हतं. एकदम असा शांत आणि चिल होता तो. म्हणजे असं काही इथं नव्हतं. हसी मजाकच चालू राहायची आमची. दुसरं तसं काही म्हणलं नाही काही. फॅमिली प्रॉब्लेम्स आहे ते काही नाही म्हणजे तसं काही नाही. त्याच्या मनामध्ये जे काही समजा दुःख होतं, ज्याच्यामुळं तो गेलाय समजा, आता तर वेगवेगळे कारणं पण समोर येत आहेत. मात्र पण तो असं बोलताना वगैरे जाणवायचा नाही, तणावात आहे, काही चिंता आहे. नाही, नाही कधीच नाही. शांत होता तो आणि हसी मजाक करायचा आणि बस. जास्त काही नाही. अभ्यासाच्या अनुषंगाने वगैरे काही चर्चा व्हायची. हुशार होता तो. 10वी ला पण त्याला 92 का काहीतरी टक्के होते आणि मग आता नीट करत होता तो. 12वी ला होता वाटतं यावर्षी. अच्छा. सोशल मीडियावर तो ॲक्टिव्ह होता. त्याच्या आईचं देखील यूट्यूब चॅनल होतं हां. आणि आईला पण व्हिडिओसाठी देखील मदत करायचा. काही पुन्हा काही व्हिडिओ फिरतोय, की तो त्याच्या आईचे पाय वगैरे धुतोय. गुरुपौर्णिमा असेल किंवा काही असेल वगैरे. तर व्हिडिओत देखील तो सातत्याने मदत करायला असायचा. त्याच्यातही त्याचा हसरावा वगैरे सगळा चेहरा दिसतोय वगैरे. पण आता जी माहिती येते समोर काहीतरी कौटुंबिक कलहातून ही घटना घडलेली वगैरे, वगैरे. तर काय तुला म्हणजे तुम्ही Instagram वगैरेच्या संदर्भात काहीतरी चर्चा होत असावी. तो पण त्याच्यावर होता Instaवर वगैरे. तुम्ही मित्र होतात का त्याच्यावर? हां, ते Instagramवरती एवढं तर काही नव्हतं. म्हणजे असेच साधे फोटो आणि ते टाकायचा तो. ते फॅमिली काहीतरी इश्यू होता वाटतं. ते काही सांगितलं नाही त्यांनी. पण फॅमिलीवरतूनच काहीतरी विषय होता आणि त्याच्या वडिलांचे भांडणं झालते वाटतं शुक्रवारी रात्री आणि ते जरा वाढले वाटतं आणि मग सकाळी गेलता वाटतं तो 10च्या सुमारास. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी वगैरे तुला दिसला होता कुणाल वगैरे? सकाळी 6:00-6:30 ला दुकानात आला होता तो. तेव्हा आई होती माझी दुकानात. मी नव्हतो. मी घरी होतो. अच्छा. हं. आणि तुमच्या दोघांचं जे ठरलं होतं त्याच दिवशी का त्याच्या आदल्या दिवशी सिनेमाच्या संदर्भात वगैरे पण बोलणं झालं होतं 1-2 काहीतरी? दिवसाआधी हां. समजा बुधवारी. काय बुध बोलला होता तो? आपण रविवारी जाऊ म्हणे. ते मनोज सिनेमा नाही का? हां, तिथं नवीन पिक्चर आलता साऊथचा एक डी.सी. व्हॅलेंटाईन हां. तो पाहायला. अच्छा. हां, तो मात्र त्याला तुझ्यासोबत बघायचा होता आणि तो हां. बघायचा राहूनच गेलेला आहे. हां. एक जर बघितलं आपण तर त्याच्या फॅमिलीमध्ये वगैरे फॅमिलीच्या संदर्भात मी इथं शिफ्ट झालोय, मी कुठला होतो, काय चालू आहे वगैरे असं काहीच बोलायचं नाही का? नाही, नाही. जास्त तर काही नव्हतं. सांगितलं होतं त्यांनी देवळाली तिकडं राहतो. शाळेत तिकडं होतो. बाकी दुसरं काही नाही. घरच्यांबद्दल पण जास्त सांगत नव्हता तो. त्याची बहीण पण होती त्याला, पण माहिती नव्हतं जास्त कोणाला काही. अच्छा. बहीणसोबत नव्हती राहत वाटतं यांच्या. आणि वडील वगैरे असायचे सोबत? वडील मी एकदाच पाहिले होते. एकदाच दुकानात आलते त्याच्यानंतर नव्हते पाहिले कधी. हं.
हं, हं, तेवढेच एकदा. हं. आपण बघतोय की बऱ्याचदा मुलं अभ्यासाच्या याच्यावर असतील, अभ्यासाच्या अनुषंगाने असतील किंवा फॅमिलीच्या अनुषंगाने असतील. तणावात फेस करायची ताकद होत नाहीये किंवा बाहेर लवकर मित्राजवळ व्यक्त देखील होत नाहीत आणि असे पाऊल उचलतात वगैरे. एकूणच तुझ्या पिढीची मुलं जी असतील वगैरे, तर काय सांगशील एकूणच तू अभ्यासाच्या अनुषंगाने असतील किंवा ताणतणाव असेल, काय त्यांना सल्ला देशील तू? तसं तर काही नाही, कारण की मीच मागच्या वर्षी नीट दिली. तर माझं BMS होत होतं, MBBS नव्हतं होत. तर मी 1 वर्ष ड्रॉप घेतला. ताण काय घ्यायचं त्याच्यात. 1 वर्ष झालं तर पुढच्या वर्षी लागूनच जाणार आहे, अभ्यास केला तर. तसं. नक्कीच आपण बघितलं हा कुणालचाच मित्र होता. मागील काही पूर्वी त्यांची ओळख झाली आणि नीटच्या संदर्भात असेल किंवा हासिक मजाक असेल, सिनेमाला जायचं असेल, अशी चर्चा देखील त्या दोघांची व्हायची. पण मात्र कुणाल आता आपल्यात नाही आहे आणि दुर्दैवाने त्याचे आई-वडील देखील आपल्यात नाही आहेत. ते देखील त्या घटनेमध्ये गेलेले आहेत. मात्र तरुण पिढीने कुठेही पाऊल उचलत असताना खरं तर ज्या आई-वडिलांनी आपल्याला इतक्या दिवस सांभाळलेलं आहे, त्याचा एक विचार करायला पाहिजे आणि लढण्याची जी इच्छा आहे, तर ती कुठेतरी त्यांची इच्छाशक्ती कुठेतरी वाढली पाहिजे आणि लढायला शिकलं पाहिजे. असंच एकूणच आपण या घटनेवरून आपण म्हणूयात आणि मुलांनी कुठलंही पाऊल उचलत असताना वगैरे आपल्या घरच्यांसोबत डायलॉग ठेवला पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे. जीवन हे अत्यंत अमूल्य आहे. मानव जन्म हा एकदाच मिळतो. त्याच्यामुळं आयुष्य सुंदर आहे आणि ते कसं सुंदर करता येईल, खरं तर हाच प्रयत्न सातत्याने आपण ठेवला पाहिजे. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.